विधान परिषदेवर पुन्हा जायचं नाही उद्धव ठाकरेंनी ठरवून टाकलं। एक मोठा राजकीय जुगाड आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची सलगी वाढलेली आहे। एकनाथ शिंदे यांचा पूर्णतः गेम कसा करायचा यासाठी ठाकरे आणि फडणवीसांची खेळी म्हणजे अंबादास दानवे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी। आता हे कसं होणार आहे? म्हणजे उद्धव ठाकरे यांना जी भीती आहे की ऑपरेशन टायगरची, ते टायगर ऑपरेशन रोखायचं काम दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस हे करत आहेत। ते कसं आणि एकूण राजकारण काय चाललेलं आहे, पडद्याआड नेमकं काय घडतंय याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी डॉक्टर अनिल फळे। दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी। एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो। उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारली, विधान परिषदेची नाकारली म्हणजे त्यांनी निर्णय घेतला पक्षप्रमुख म्हणून की आता पुन्हा एकदा अंबादास दानवे हेच विधान परिषदेवर जातील, ज्यांनी विधान परिषदेमध्ये अतिशय तडाखेबाज असत गेल्या काळामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी आपली हुकूमत सिद्ध केलेली आहे। ती अनेक बाबतीत केलेली आहे। विशेषतः एकनाथ शिंदे यांच्यावर जेवढे आरोप करता येतील तेवढे आरोप त्यांनी केलेले आणि आता जो आरोपांचा जो दारुगोळा आहे तो दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुरवला जाणार आहे, याच्याबद्दल आता कोणतीही शंका नाही, असं शिवसैनिकांमध्ये बोललं जात आहे मुंबईच्या आणि महाराष्ट्रामधल्या। आता ते कसं, हे बघा, गेल्या महिना 2 महिन्यापासून ऑपरेशन टायगर, शिवसेनेतले 9 पैकी 6-7 आमदार खासदार फुटणार, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांना एवढा बडा वेळ दिलेला, त्याच्यानंतर बातमी आली की ऑपरेशन टायगरला स्थगिती, भारतीय जनता पार्टीने ते सांगितले की असं काही करता येणार नाही आणि आता त्याची घाई करू नका वगैरे वगैरे, ते सगळं थांबलं गेलं। स्वतः एकनाथ शिंदे यांना देखील ती बातमी नाकारवी लागली। ही वेळ का आली? कारण की देवेंद्र फडणवीस यांना आता स्वबळाचे वेध लागलेले आहेत, विधान परिषदेमध्ये लागलेले आहेत आणि किती नाही म्हटलं तरी अगदी शीर्षस्थ जे नेतृत्व आहे आणि एकनाथ शिंदे यांची जी महाशक्ती आहे अमित शहा यांना लोकसभेमध्ये देखील आता स्वबळ दिसायला लागलेलं आहे आणि तसं करायचं असं ठरलेलं आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचं करायचं काय? म्हणजे जाहीरपणे जे विधान अमित शहा यांनी केलेलं की दोन्ही कुबड्या काढून फेकायच्या, त्याच्यामध्ये आता दुर्दैवाने म्हणजे ही तसं निसर्गाचा दुर्दैवाने अजित पवार यांचा मृत्यू झाला, अकाली मृत्यू झाला, धक्का देऊन गेलेला आहे। आता एकनाथ शिंदे यांचं करायचं काय? एकनाथ शिंदे यांना आता फार त्यांचं हार्ड बार्गेनिंग चालू द्यायचं नाहीये, त्यासाठी त्यांना रोखलं पाहिजे। मग काय खराब फाईल्स असतील, अमुक फाईल असतील, नगर विकास खात्याचे असतील, कुठं तलावाला परवानगी दिलेले, कुठं रस्त्यांना परवानगी दिलेले, मोठे टेंडर काढलेले ते सगळे रद्द करायचे वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना काय संकुचित केलं जात आहे। पुन्हा गणेश नाईक, रवींद्र चव्हाण यांची ठाणे MMR पट्ट्यामध्ये त्यांच्या विरुद्ध जी तोफ चाललेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद निवडणूक गाजलेली, तिथं काय झालेलं आहे? सगळीकडे ते चाललेले। जिथं जिथं विधानसभेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निवडून आले त्यांच्याकडे पर्याय शोधले जात आहेत आणि त्या दृष्टीने सगळं राजकारण प्रत्येक मतदारसंघनिहाय देवेंद्र फडणवीस हे करत आहेत। हे एकनाथ शिंदे यांना जसं कळालं त्यांनी त्या तत्क्षणी राजकारण सुरू केलं, त्यांनी डरकाळी फोडलेली आहे। मनी मसल वाटेल ते करून, म्हणजे लोटस ऑपरेशनमुळे आता आपल्याला सगळं कळालेलं आहे की चाणक्य नीती राजकारणामध्ये सगळं कसं क्षम्य कुटील डाव खेळायचा असतो, सामदंड भेद सगळे वापरायचे असतात, त्या पद्धतीने ते कामाला लागलेत। पूर्ण महाराष्ट्रावर त्यांचे दौरे चालू आहेत। लोकशाहीची जी आत्महत्या केलेली आहे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये, इथपासून सगळे आरोप झालेले आहेत। मग राम नाही रावण आहेत, त्या पालघरच्या निवडणुकीमध्ये ते बोललेले आहेत। मग आता हे देवेंद्र फडणवीस यांनी ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांना निरोप देताना ज्या पद्धतीचं भाषण केलं, ते भाषण पुन्हा एकदा आठवण, आता एक सौजन्य म्हणून निरोप देताना सदस्याला चांगलं बोलायचं असतं वगैरे वगैरे, ते सगळं जरी मान्य केलं तरी एक तर तू राहशील नाही तर मी राहशील
अशा पद्धतीची भाषा उद्धव ठाकरे यांनी केलेली. पण राजकारणामध्ये फार काय असं मनावर घ्यायचं नसतं. हे सगळे नेते त्या बाबतीत अतिशय चतुर आहेत. मग तसं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा अगदी छोट्या छोट्या प्रसंगामध्ये त्यांची देहबोली एकमेकांना कशी म्हणजे प्रतिसाद देताना दिसलेली आहे. मग ते कधी लिफ्टमध्ये भेटले, कधी निरोप समारंभ झाल्यानंतर बंद दाराआड त्यांची चर्चा झाली वगैरे वगैरे, ते सगळं झालं. आणि इतकंच काय, 2 दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या मीडिया बहुजन तो भारत याच्या मीडियाच्या ग्रुपने जे काही सांगितलं होतं की वर्षा बंगल्यावर रात्री भेट झालेली आहे 2 वाजता उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची, आणि तातडीने फडणवीस यांनी ती भेट नाकारलेली आहे. याच्यात सगळं काही आलेलं आहे, हे झालेलं आहे. आणि मग ते लक्षात घेता आता अंबादास दानवे यांना निवडून यायला काय अडचण आहे? आता अडचण काँग्रेसची आहे. आता काँग्रेसनी जरी त्यांचा उद्या दुपारी उमेदवार उभा केला तरी देखील काही फरक पडणार नाही. त्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलेला आहे उद्धव ठाकरे. आणि तसंही नाही म्हटलं तर शरद पवारांचे 10 आमदार आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 20 आमदार आहेत. निवडून यायला 27-28 आमदारांचा कोटा लागणार आहे. तो सहजगत्या पूर्ण होऊ शकतो. आता ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला होता की ज्यांना जायचंय त्यांनी अवश्य जा, मी काय राज्यपाल कोश्यारी तुम्ही म्हणताय की बहुमत सिद्ध करा, फ्लोअर टेस्ट द्या, मी काय ती देणार नाही, हा घ्या माझा राजीनामा. आणि तो राजीनामा देताना त्यांनी ना काँग्रेसला विचारलं ना राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावेळेला विचारलं. ताडकन राजीनामा देऊन ते सरळ वर्षा बंगला सोडून ते मातोश्रीकडे रवाना झाले होते. त्याच पद्धतीने आज देखील ज्या वेळेला विधान परिषदेवर बिनविरोध निवडून जाता येईल सहजिक, म्हणजे 20, 10 आणि 16 46 आमदारांचा पाठिंबा, आणि काँग्रेसनी जाहीरच करून टाकलं होतं जर उद्धव ठाकरे असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल. आमच्या मविवाच्या याच्यातून एक उमेदवार म्हणजे उद्धव ठाकरे असतील हे जाहीरच केलं होतं. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसनी जे उदारपणा दाखवला त्याचं काही भान ठेवलं नाही. त्यांनी अंबादास दानवे यांची परस्पर उमेदवारी घोषित करून हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांना अडचणीत आणलेलं आहे. आता जर त्यांनी उमेदवार उभा केला तर त्याचं काय व्हायचं ते होईल. पण एकनाथ शिंदे हे 10वा उमेदवार उभा करणार म्हणजे काय होईल, घोडे बाजार रंगणार, हॉर्स ट्रेडिंग मोठ्या प्रमाणात होणार, पैसा वाटला जाणार, मतं फोडली जाणार, आणि मग कसं आहे राजकारणामध्ये सगळं माप, मग ते तसं केलं जाणार. मग तसं जर उद्धव ठाकरे उभे राहिले असते तरी एकनाथ शिंदे ते करणार होते. आणि मग त्यांनी जर ते केलं असतं तर उद्धव ठाकरेंची मोठी नाचक्की झाली असती, कदाचित त्यांना पराभव देखील पत्करावा लागला असता. असं बोललं जात आहे कुठून? शिंदे यांच्या शिवसेनेकडून बोललं जात आहे. आणि भीतीपोटी त्यांनी आपली उमेदवारी स्थगित केली, नाकारली, आणि अंबादास दानवे यांना ती उमेदवारी दिली असं बोललं जात आहे. आता हे सगळं जे आहे याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता विळ्या भोपळ्याचं सख्य निर्माण झालेलं आहे. आणि उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा एकदा मातोश्रीवरचे पक्षप्रमुख म्हणून, म्हणजे मुख्यमंत्री आपल्याला व्हावं लागलं आणि आपल्याला त्यातलं काही कळत नव्हतं त्या प्रशासनामधलं असं म्हणणारे उद्धव ठाकरे आता अजून थोडंसं शिवसैनिकांच्या दृष्टीने अजून उंचीवर गेलेले आहेत या निर्णयामुळे. कारण की आता बघा की त्यांनी मग आपल्या घरातच सगळं पाहिजे का, घराणेशाही वगैरे वगैरे ते सगळं तर त्याच्यामध्ये आलंच. उद्धव ठाकरे करणार काय? हे सगळे जे प्रश्न मांडणे असतील ते काय त्यांच्या तब्येतीमुळे वारंवार अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ कधी उपस्थित राहत नाहीत, ते अधूनमधून येतात ते, आणि मग ते फैरी झाडतात. मग निरोप समारंभात आरोप समारंभ होतो. हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता जे काम करायचं एकनाथ शिंदे यांच्यावर तोप डागण्याचं ते अंबादास दानवे करत राहतील. एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर स्थगित केलं जाईल. हे सगळं जे काही परिणाम आहेत हे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या सलगीचे परिणाम आहेत, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.